खंडाळा तहसीलदार कार्यालयातील पानंद रस्त्याची प्रकरणे वर्षाअखेरीस निकाली काढावीत, शेतकऱ्यांची मागणी. खंडाळा तालुक्यातील पानंद रस्त्याची विविध प्रकरणे तहसीलदार कार्यालय प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा वर्षाअखेरीस तातडीने दूर होऊन रस्ते खुले व्हावेत अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. काही रस्त्यांची बांधावरती विविध तलाठी, सर्कल ऑफिसर यांनी 4 महिन्यापूर्वी तत्कालीन तहसीलदार असताना झाली होती. परंतु नूतन तहसीलदार आल्याने प्रलंबित पानंद रस्ते तातडीने खुले झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना रस्ते जाण्या येण्यासाठी मोकळे होतील आणि खऱ्या अर्थाने शासनाचे मंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळण्यात यावा. सध्याची परिस्थिती आंधळ गळतंय पुत्र पीठ खाते अशी अवस्था झाली आहे. प्रलंबित प्रश्न निकाली न निघाल्यास शेतकरी वर्ग आंदोलनाच्या पवित्रात आहेत. बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. मी दिलीप वाघमारे सांगू इच्छितो की खंडाळा तालुक्यातील शेतकरी वर्गाचे जे पानंद रस्ते आहेत ते बरेचशी प्रकरणं प्रलंबित तहसीलदार कार्यालयामध्ये आहेत. तर यापूर्वीचे तत्कालीन तहसीलदार यांनी योग्य मार्गाने रस्ते न काढल्यामुळं आता नूतन तहसीलदार आलेले आहेत. तर उर्वरित कामकाज विद्यमान तहसीलदारांनी जर तातडीने पानंद रस्ते जर खंडाळा तालुक्यातील प्रलंबित प्रकरणं निकाली काढली गेली तर नक्कीच आता पिकाचे दिवस आहेत, लोकांना रस्ते मिळतील. काही लोकांना रस्त्याविना वंचित राहावं लागतं आणि तालुक्यातील शेतकरी वंचित असल्यामुळं आज कामकाज सगळं ठप्प झालेलं आहे. तर पानंद रस्ते तत्कालीन तहसीलदारांनी जर वेळेत जर काढले असते तर शेतकऱ्यांच्यावरती बोंबाबोंबीची वेळ आली नसती आणि तालुक्यातील कामकाज सगळं आंधळं जळतंय कुत्रं पीठ खाते अशी तहसीलदार कार्यालयाची अवस्था झालेली आहे. अधिकारी टोलवाटोलवी करतात एकीकडं मंडलाधिकारी वगैरे दिरंगाईने प्रकरणं पंचनामा करून पाठवण्यासाठी दिरंगाई करतात. त्यामुळं सत्यता आणि प्रकरणं जर पानंद रस्ते हे कागदावरच बोर्ड नाचून जर प्रशासनाला करायचं असेल तर शेतकरी आगामी काळात आंदोलनाची दिशा ठरवतील आणि मग शासनाकडे योग्य ती या मार्गाने दाद मागतील. मला सांगावंसं वाटतं की कलेक्टर साहेबांनी तर या खंडाळा तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नाकडे जर लक्ष घातलं गेलं तर नक्कीच नवीन वर्षाची सुरुवातीला हे प्रलंबित प्रकरणे निकाली निघतील आणि खऱ्या अर्थाने तालुक्याला पानंद रस्ते खुले होतील. यासाठी मंत्री महोदयांनी याकडे लक्ष घालून या प्रश्नाला वाचा फोडावी आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पानंद रस्ते मिळावे हीच सदिच्छा. अन्यथा सर्व शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.